11 रामवाडी, ज्या ठिकाणी रामवाडी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यस, तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रमोदजी निवळे यांच्या शुभ हस्ते. आसिफ याला वेल प्लेट आसिफ अँड वेल प्लेट टीम वकी स्पोर्ट्स महापोली बी, चांगला खेळ केलाय. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तर यस, या ठिकाणी आमचे पंच संजयजी हुकमाळी देखील उपस्थित झालेत. त्यांचा देखील एलसीसी क्रिकेट क्लब निवळी यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हजीम अमदुल्ले सर यांच्या समवेत ते मात्र जॉईंट होतील. प्रमोदजी निवळे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले निवळी गावचे सुपुत्र हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जितेंद्र निवळे देखील मंचावरती आहेत. शशी उतेकर, महेंद्र निवळे, दिनेशजी निवळे, त्याच नंतर राम मोरे, कशिवले संघाचा संघनायक, कशिवले संघाचा संघनायक या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. निश्चितपणाने यानंतर मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय निश्चितपणाने माझे सहकारी समालोचक सिद्धेशजी सकपाळ यांना. यस, तर दिनकर निवळे साहेब यांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या मंचावरती. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय देवांश 11 रामवाडी विपक्ष टीम वकी स्पोर्ट्स महापोली ए. दोन्ही टीम्स चे 12 खेळाडू देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि यानंतर मात्र आपल्याला एक गोड आवाज ऐकायला मिळेल सिद्धेजी सकपाळ यांच्या मुखातून. धन्यवाद प्रवीण. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकताय देवांश 11 रामवाडी आणि वकी स्पोर्ट्स महापोली ए टीम आपल्याला पाहायला मिळेल. बी टीमची मॅच नुकतीच संपली गेली, त्यामध्ये त्यांनी विजय संपादन केला. आणि या मॅच मध्ये मात्र आता आपल्याला पाहायला मिळेल वकी स्पोर्ट्स ए टीम, यस रवीश बॉन्ड सेफ असेल या टीम मध्ये, मारूफ भावे देखील पाहायला मिळेल. तर त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल देवांश 11 रामवाडी. टीम कडे विचार केला तर अगदी लाल जर्सी मध्ये मैदानामध्ये, ऑरेंज जर्सी मध्ये मैदानामध्ये उतरताना हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय कासार आणि टीम, विपक्षामध्ये मात्र महापोली गावाचा संघ. या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत नाणेफेक जिंकल्यानंतर फील्ड चूज केली आणि क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळेल. डे 3 लास्ट डे ऑफ द टुर्नामेंट पाहू शकता आपण. आणि या शेवटच्या दिवसाचा खेळ आज सिनियर गटातील संघ मैदानामध्ये आहे. तर क्रिकेटचा एक दर्जा उंचावताना पाहायला मिळेल या एनसीसी निवळीच्या क्रीडानगरीवरती. एनसीसी क्रीडानगरीचा विचार केला तर मागील 2 दिवसाचा खेळ या क्रीडानगरीवरती सिनियर 9 ते ज्युनियर गटावरील सामने आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी श्रावणी 11 पिळंजे संघाने बाजी मारली, तर कालच्या दिवशी आपण विचार केला तर जय बजरंग शेलार ब संघाने ज्युनियर गटामधून टॉप 3 साठी जागा पक्की केली आहे. आज तिसरा संघ मिळणार आणि त्यानंतर आपण त्या तीन टीम्स मध्ये नक्कीच विजेता, उपविजेता आणि त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी या लढतीनं सुरुवात करणार आहोत. मात्र या मॅच कडे जाऊया, मैदानामध्ये जाऊया. बॅक टू क्रिकेट, बॅक टू ग्राउंड. मैदानामध्ये
अक्षय कासारने चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिल्या षटकाची जिम्मेदारी त्याने स्वतःने स्वीकारली आहे. ओपन करण्यासाठी दोन बॅट्समन क्रीज मध्ये. मारूफ बावे पाहू शकता स्ट्रायकर एन कडे, तर नॉन स्ट्रायकर एन कडे यस बिग मॅन रवीश बॉन्ड पाहायला मिळेल. विलंब खूप होत आहे. आजच्या दिवसामध्ये विलंब टाळावा लागेल आपल्याला. येस पंचांचा प्ले ऑनचा इशारा आलाय आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी मात्र तयार झालाय इथे बॉलर अक्षय कासार. या अक्षय कासारकडे बऱ्याच खेळाडूंच्या नजर असतात आणि तो अक्षय कासार. पहिला चेंडू लेटकट खेळले, संधी बनली होती, आप चान्सेस होते, कन्वर्ट करायचं होते फुल मध्ये, मात्र शेवटी चेंडू निसटला हातातून आणि थेट जाणार सीमारेखेच्या बाहेर. या मॅच मध्ये पहिल्या चेंडू प्रति चौकार. नंतर मात्र दुसरी धाव कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन अगदी वेगाचा वापर करताना अक्षय कासारच्या गोलंदाजीमध्ये. मारूफ बाबेने केवळ फ्लिक केला, स्विच हिट केली जरूर, मात्र मनगटी ताकद कमी लगावली गेली आणि चेंडूला केवळ इनफिल्डच्या वरून खेळण्यात आलं. थर्ड मॅन रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूची पकड केली. फेक करणार तोवर मात्र 2 धावा इथे क्रीज मध्ये कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. 2 धाब्याने 6 अंक धावफलकावरती पाहायला मिळेल. ही सुरुवातीचं पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये अगदी सूझबूझ भरी खेळी या मारूफ बाबे याची. उजव्या हाताने अगोदरच अक्रॉस द लाईन उभा आहे हा बॅट्समन. येस व्हॉट अ शॉट. टायमिंग प्रॉपर केला, चेंडूला सरळ पाठवलं जात आहे, फाईन लेग रिझनकडे जातोय, 1 बाउन्स सीमा पार, दुसरा चौकार. या षटकामध्ये हा दुसरा चौकार शोधला जातोय. 4 धावा वाढणार धाव फलकावरती अक्षय कासार वरती. येस मी तर म्हणेल गनिमी काबा खेळला जातोय, कारण की एका बाजूने ताकदीचा कमी वापर करतोय जरूर मारू, मात्र टायमिंग त्याच्याकडे आहे, नजाकत आहे आणि त्याने अगदी स्ट्रॉक सिलेक्शन तिथे मारलेत फटके जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स देअर इन लँड आणि 4 धावा तिथे मिळाल्या त्याला. धावफलकावरती 10 धावा, मोठी बनणारी धावफलकावरची स्थिती. 3 चेंडूंची सांगता, दशकाचा आकडा. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, देखना फटका, पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन कडे, 2 बाउन्स सीमा पार, दणदण करणारा चौकार. आता मात्र विचार करण्यास भाग पडलं फलंदाज मारूफ बावे यांनी की कोणत्या लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी केली जाणार. इथे सगळ्या लाईन वरती गोलंदाजी झाली आहे. या अक्षय कासारचे सगळे डावपेच फसले. या षटकातली आली ही तिसरी बाउंड्री इन रो. पाहू शकताय 2 बाउंड्री झाल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मध्ये डबल पाहायला मिळाला आणि या बॅक टू बॅक 2 चेंडूवरती चौकार आहेत. त्यानंतर हॅट्रिकची संधी देखील आहे मारूफ याच्याकडे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे षटक आणि त्या षटकामध्ये काय नजाकत. पुन्हा एकदा उडवलं जातंय चेंडूला, फुल्लर लेनच्या चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलं. इथे तिसरी बाउंड्री हासिल केली आहे आणि केले साजरी आपली बाउंड्री हॅट्रिक. या षटकामध्ये बाउंड्रीची बहुचार, चौकारांचं खऱ्या अर्थानं इथे मात्र चाललेलं आतिषबाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. बॅट्समन मारूफ बावे याच्या बॅट मधून आलेला देखील एक देखणा चौकार. 4 बाउंड्रीज या षटकामध्ये. यानंतर 2-1 डबल होता आणि विचार केला तर एक चेंडूचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. टोटल रन्स ऑन कार्ड आहेत 18 धावा. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर मारूफ. पुन्हा एकदा शफल झाले आणि केवळ दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षकाला अडवणं कठीण आहे. या षटकामधली 5वी बाउंड्री मारूफच्या बॅट मधून येते.
सरळ रेखेमध्ये खेळले, अगदी सरळ रेखेमध्ये आलेले, एका पाठोमाग 4 चौकार. टोटल रन्स पाहू शकता 22 धावा. यस, प्रिन्स मूवीज लाईव्ह देखील सज्ज आहे या डे 3 मध्ये. सेकंड स्पेल इथून स्टार्ट होणार आहे स्ट्रायकर एन कडे. आता मात्र चौकारांची बौछार झाले. कदाचित आता या षटकामध्ये षटकारांची बौछार पाहायला मिळू शकते. यस, बॅट्समन रवीश बॉन्ड, बॉलर पाहू शकता आपण दुसऱ्या षटकामध्ये गिरीश. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी होती आणि या चेंडूला मात्र पंचांनी यस वॉर्न देखील केलंय आणि पनिश देखील केलंय. धाव फलकावरती 1 धाव देखील वाढते. वाईट बॉल आहे. अवांतर चेंडू एक्स्ट्रा बाउन्स होता आणि तिथे मात्र डोक्याच्याही वरून जाणारा हा चेंडू होता. फलंदाजासाठी खेळणं कठीण होतं आणि इथे मात्र वाईट बॉल मिळताना अवांतर धाव मिळताना 23 धावा धाव फलकावरती. इशारा दिलाय 1 बाउन्सचा आणि पुन्हा आता 1 बाउन्सर चेंडू आता मात्र पुन्हा पॅनलाइज होऊ शकतोय. या चेंडूला अगदी उसळी दिली. आता मात्र एक निर्धारित चेंडू हाताळला जातोय आणि या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. धाव फलकावरती 23 आकडा स्थिर राहतोय. रवीश बॉन्ड कडे आपण पाहिलं असेल तर नक्कीच याची ख्याती मोठे फटके मारण्यासाठी मागील षटकामध्ये मारू बाबे याची नजाकत पाहिली गेली आणि आता मात्र स्ट्रायकर एंडकडे रवीश बॉन्ड. हा देखील चेंडू खराब हाताळला जातोय. यस, पंचाने आता मात्र नो बॉल करार केलाय. ही दुसरी चूक होती गोलंदाजाची जिथे यस बाउन्सर चेंडू, कारण की वेस्ट इंडिज क्रिकेट आपण पाहिलं असेल तर आक्रमकता होती त्यांच्या गोलंदाजीमध्ये. वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे बाउन्सर हाताळले जायचे आणि त्या वेळेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते बाउन्सर खेळणं वेळोवेळी कठीण जायचं असायचं आणि त्या कारणास्तव एक नवीन नियम काढण्यात आला होता आणि तो नियम आता या मैदानामध्ये आपल्याला लागू करताना पंच पाहायला मिळतील हजीम हमदुल्ले सर. आणि या चेंडूला फ्री हिटची संधी घेताना पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. अगदी सेम लाईन वरती चेंडू सुरू आहेत. लेन देखील तीच ठेवली आहे, परंतु कधी चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय तर यस, कधी कधी चेंडू जातोय सरळ लेन डिलिव्हरी आणि या चेंडूवरती देखील स्थिर राहणारा धाव फलक. संधी होती फ्री हिटची, मिस केला चेंडू खऱ्या अर्थानं, कारण की अगदी त्याला देखील शॉर्ट टर्म दी पुल करायचा होता. चेंडूला मात्र फसला गेला फटका. बॅट आणि चेंडूचा ताळमेळ नाही. नक्कीच हा चेंडू आणि फळीचा खेळ आहे. ज्याने चेंडू मारला तो जिंकला, जो हुकला तो संपला. या खेळामध्ये आपण विचार केला तर सुरुवातीला धावा आल्या. या षटकामध्ये 2 अवांतर धावा मिळालेत, मात्र त्यानंतरचा विचार केला तर 2 चेंडू त्याने निर्धाव हाताळलेत. चांगली गोलंदाजी गिरीश याची. हा देखील चेंडू खराब आहे. या षटकामध्ये 3रा बाउन्सर पाहायला मिळाला. पंचांनी पनिशमेंट दिली आहे. ही 3री पनिशमेंट आहे. पंच देखील डॉक्टर प्रमाणे आहेत, वेळोवेळी वॉर्न देखील करत असतात, परंतु विचार केला तर यस धावफलकावरती नजर टाकावी लागेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. दिलीपजी निवळे त्याचबरोबर योगेशजी शेलार साहेब इथं उपस्थित आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं. या एनसीसी ट्रॉफी 2022 मध्ये सहर्ष स्वागत आहे. फ्री हिटची संधी पुन्हा एकदा. आता मात्र शेवटी बॅट आणि चेंडूचा ताळमेळ झालाय. चेंडू मारलाय, जिंकलाय रवीश बॉन्ड. इथे मात्र धावा किती मिळणार या चेंडूवरती तर 2 चेंडू 2 चेंडू संपल्यानंतर पाहू शकता आपण या 3ऱ्या फेअर डिलिव्हरीवरती 2 धावा. 27 आकडा टोटल गाठला जातोय धावफलकावरती. पहिलं षटक अक्षय कासारे याचं आपण पाहिलं. त्या षटकामध्ये टोटल 5 बाउंड्रीज होत्या, अतिरिक्त एकही धाव दिली नाही. मात्र टोटल त्या षटकामध्ये 22 धावा होत्या. खोलवर टप्प्यावरची गोलंदाजी. या गोलंदाजीवरती केवळ आणि केवळ हेलिकॉप्टर से बात की जा सकती है आणि इथे हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते हा हेलिकॉप्टर म्हणू शकतो. अर्ध्या मानाचा फटका आणि ते यावरती मात्र 2 धावा मिळणार आहेत. 29 धावा इथे धाव फलकावरती आहेत. रवीश बॉन्ड दुसऱ्या षटकामध्ये मला वाटतं की दोन्ही फलंदाजाने एकेकी एक पहिला निर्णय घेऊन आलेत की पहिलं षटक पूर्ण मी खेळेल, दुसरं षटक मी खेळेल. एका बाजूनेच खऱ्या अर्थानं प्रति षटकामध्ये आक्रमण सुरू आहे. आता मात्र संधी मिळाली शेवटी मारू बाबे याला. काय लक फॅक्टर असू शकतंय मैदानामध्ये, कारण की कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर पुंडा संघ काय लक फॅक्टर ठरला. पहिलं षटक तिथे देखील 23 धावा होता, मात्र त्यानंतर कुणालचा हिट विकेट गेला आणि जी जय बजरंग शेलार ब संघाने वापसी केली अंतिम लढाईमध्ये, त्या वापसीला खऱ्या अर्थानं मी दाद देईल. आणि लक फॅक्टर काही असू शकतं, कमबॅक कुठूनही होऊ शकतो. हा क्रिकेटचा खेळ सरडा आहे, कधीही रंग बदलू शकतोय.
पाहूया लक फॅक्टर काय ठरणार या चेंडूवरती, जिथे स्ट्राईक रोटेशन झाले 30 धावा धावफलकावरती. गिरीश या चेंडूला केवळ आणि केवळ दिशा देण्याचं काम, हवेमध्ये जरूर चेंडू आहे, स्ट्रेट खेळलाय, मात्र लॉंगॉनचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतो आणि या चेंडूवरती 2च धावा मिळतात. गिरीशाचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहत होतो आणि या षटकाचा अंत झालाय आणि तदनंतरची धावफलकावरची स्थिती पाहिली तर 32 रन्स टोटल जमा होताना 32 रन्स ऑन कार्ड आहेत. पहिले मागील षटक जर विचार केला अक्षय कासाऱ्याचं, त्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या आणि त्या षटकामध्ये एकही अतिरिक्त चेंडू त्याने हाताळला नव्हता. मात्र या दुसऱ्या षटकाचा विचार केला आपण तर टोटल 3 चेंडू त्याने अतिरिक्त हाताळले, तरी सुद्धा धावफलकावरती त्यांनी केवळ आणि केवळ 10 धावा दिल्यात. आय मित्रांनो क्रिकेट, आणि धावफलकावरती टोटल रन्स आपण पाहू शकता 32 धावा जमा होताना या दुसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर. सगळ्यात जम्याची बाजू जर विचार केला मापोली ब संघाच्या बाजूने, तर मात्र कोणताही फलंदाज अजून देखील तंबूच्या आसऱ्याला गेला नाहीये. दोघांनी देखील तंबू रचलाय, इथे मात्र आपला खेळ चालू ठेवलाय. क्रीज मध्ये दोघेही देखील बनून आहेत आणि इथून ही घातक फळी ठरू शकते. ब्रेक थ्रू आवश्यक होते. पहिल्या षटकामध्ये अक्षय कासारवरती मोठी जिम्मेदारी होती, मात्र त्या जिम्मेदारीवरती मात्र तो अटळ ठरला नाही. क्रिकेट आहे, कधी कधी नक्कीच हार देखील असते, कधी कधी जिंकणं देखील असतं. इथे मात्र आपण पाहिलं तर पहिलं षटक 22 धावा, दुसरं षटक 10 धावा. विनंती असेल याच्यानंतर जय बजरंग पुंडास आणि मितस्फोट कव्वाड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचंय. मितस्फोट कव्वाड असंघ तर त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग पुंडास. बोथ टीम्स कॅप्टन्स हवे जाऊया मैदानामध्ये. हा चेंडू अगदी वेगाने, भन्नाट वेगाने या लेंथ वरती गोलंदाज कारगर ठरताना. ही अगदी कारगर ठरणारी लेंथ आहे. वेळोवेळी अशा प्रकारचे प्रयत्न सुरुवातीला गोलंदाज करत नाही, मात्र जेव्हा जेव्हा मोठे फटके त्याच्यावरती चढवले जातात तेव्हा तेव्हा गोलंदाजाकडून अशा प्रकारचे चेंडू हाताळण्याचे प्रयत्न केले जातात. तर सुरुवातीलाच घातक विषारी चेंडू मानला जातो आणि त्या अस्त्राचा वापर मैदानामध्ये केला गेला. फुल्लर लेंथ वरती गोलंदाजी होती, मेजबानी होती रवीश बॉन्ड साठी. तर या चेंडूवरती अलॉन द ग्राउंड केवळ सिंगल मिळेल. रवीश बॉन्डचा खास संपर्क पाहायला मिळत नाहीये चेंडूशी, कारण की त्याच्या बॅट मधून केवळ सिंगल डबल्स आल्या. मारू बाबे याने पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली. त्याला एक चेंडू केवळ मागील षटकामध्ये खेळायला मिळाला, तो देखील शेवटचा चेंडू. त्याने 2 धावा घेतल्या आणि नॉन स्ट्रायकर एनकडे होता. या षटकातील 2 चेंडू गेले आपण पाहिलं तर त्यापैकी एक चेंडू निर्धाव होता आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर सिंगल. एक अवांतर धाव देखील आली आहे. टोटल रन्स आपण पाहू शकताय 34 धावा. तुषार याचं षटक वेगाने हाताळला, अक्रॉस द लाईन गेले होते, अगदी विकेटच्या वरून जाणारा हा चेंडू होता आणि या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. कमबॅकिंग गोलंदाजी मित्र म्हणेल बोलर तुषार याची. एक चांगली निर्णायक क्षणाची गोलंदाजी हाताळत असताना हा बोलर टीम रामवाडीसाठी. आणि रामवाडी संघाचा विचार केला तर यस अगदी आमच्या गावाच्या नजदीक असणारा संघ आहे. अतिरिक्त क्रीजचा वापर केलाय. गाईडलाईनच्या बाहेर जिथून आपण चेंडू हाताळणार आहात तिथून आपल्यासाठी पनिशमेंट राहणार आणि तिथे देखील पनिशमेंट मिळते तुषार याला. आपण तर चेंडू हा दुसरा आहे या षटकामध्ये. आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये आपण विचार केला तर सर डॉन ब्रॅडमन यांनी एकही चेंडू हाताळला नव्हता की त्यामध्ये त्यांनी एकही नो चेंडू हाताळला नाही. एकही चेंडू असा नव्हता की वाईट बॉल होता. एक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड आहे सर डॉन ब्रॅडमन यांचं नाव आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मध्ये अनेक वेळा उंचावलेला पाहायला मिळतं. हा देखील चेंडू सोडून देण्यात आला बॅट्समन मारू बाबे याच्या माध्यमातून. मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. धाव फलकावरती टोटल रन्स आपण धाव पाहू शकता तर 35 धावा आहेत. आता मात्र यास विचार केला तर मागे असणारी फलंदाजांची फळी विचार करत असेल की आता मात्र या फलंदाजांना हात मोकळे करावे लागतील. 7 मोकळे करण्याचा प्रयत्न जरूर करतोय मारू बाबे. यावेळेला लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे तरी दुसरी नशिबाची धाव महापोली टीमच्या खात्यामध्ये जमा होतीये. फेक अचूक झाली होती जरूर, मात्र यस 1 रन शॉट. नशीब कुठे आहे? मी वेळोवेळी सांगत असतो मैदानामध्ये आपण सगळं काही घेऊन उतरू शकतोय, कर्तृत्व, धैर्य, सामर्थ्य, आत्मविश्वास, परंतु एक 3 अक्षराचा शब्द आहे नशीब. तो देखील घेऊन आपल्याला मैदानामध्ये उतरावं लागतं. एक मिळालेली नशिबाची धाव आता मात्र वजा केली जाते. 36 धावा धाव फलकावरती.
मनगडी ताकद लगावली गेली या चेंडूवरती, मात्र या सॅलिब्रेशन कमी मिळालंय. चेंडूवरती विकेट मिळेल. पहिला गडी मात्र इथे बाद होताना मापोली संघाचा मारूप येईल. बॅक टू डगआउट. येस, महापोली ब संघाच्या कर्णधाराला विनंती राहणार आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रामवाडी संघाचा कमबॅक पाहायला मिळाला या तिसऱ्या षटकामध्ये. तुषार या गोलंदाजाने एक देखणं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये आपण विचार केला तर केवळ आणि केवळ आमचे स्कोरर आम्हाला कळवते की या षटकामध्ये धावा खर्च केल्या या गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त. त्यापैकी विचार केला तर 2 धावा या अवांतर स्वरूपात मिळाल्या. एकंदरीत या गोलंदाजामध्ये फलंदाजांसाठी बेड्या ठोकल्या गेल्या. त्या फलकावरती केवळ आणि केवळ 4 अंक वाढला आणि अशा पद्धतीने टोटल रन्स आमच्या स्कोर कार्ड वरती पाहू शकता. या महापोली ब संघाच्या 36 धावा आहेत. लॉस ऑफ दी 1 विकेट आहे. शेवटच्या चेंडूवरती विकेट गेलाय. दुसरा आयटम ओव्हर दी विकेटने या चौथ्या षटकाची सुरुवात होणार, जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहू शकताय दिशांत पाहायला मिळेल आपल्याला शेवटचं षटक हाताळताना. स्ट्रायकर एनकडे फलंदाज सज्ज होताना सलामीला आला होता. येस, हा क्रिकेट असा आहे की शॉर्ट पारी खेळा परंतु इफेक्टिव्ह खेळा. जिथे फास्ट प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला पाठवलं जातं आणि तिथे मात्र रवीश बॉन्डकडे जर अॅनालाइज केलं त्याचं डिपार्टमेंट तर नक्कीच थोडासा मागे आहे. मात्र येणाऱ्या कालावधीत जर तो फायर झाला तर येस, बेनिफिट मिळू शकते. अवांतर चेंडू हाताळला जातोय. सुरुवातीलाच दबाव आहे. मोठा खेळाडू आहे. माहिती असेल प्रत्येकाला की या रवीश बॉन्ड कशा पद्धतीची फलंदाजी करतो. रवीश बॉन्ड जेव्हा जेव्हा मैदानामध्ये जातो तर येस, बॅट सोबत तो हातोडा देखील घेऊन जातो आणि मारत नसतो तर ठोकून टाकतोय. रवीश बॉन्ड नॉन स्ट्रायकर इनकडे पाहू शकताय. सेफ दाखल झालाय. येस, बीमर चेंडू हाताळला जातोय मैदानामध्ये. या चेंडूवरती देखील मिळेल 1 धाव आणि पनिशमेंट असेल ती मात्र फ्री हिटची. दुमोहिया खऱ्या अर्थानं विचार केला तर पनिशमेंट, दोन्ही बाजूने पनिशमेंट मिळाले. धाव देखील अंकतालिकेमध्ये वाढली जाते. त्यासोबत विचार केला तर इथे संधी देण्यात आली आहे. ही तिसरी संधी आहे रवीश बॉन्ड साठी. जो पिछले 2 गेंदे थी वो तो मिस हो गई. आता काय करेल मैदानामध्ये. या चेंडूवरती देखील आहे फ्री हिट. निशांत वध विकेट. मनगडी ताकद काय आहे रवीश बॉन्डच्या बॅट मधून. हा गेलाय भीमटोला, वज्रटोला, षटकार. आणि मनगडी ताकद खूप आहे या फलंदाजाकडे. ताकद दाखवली, आजमावली देखील आणि त्यामध्ये सक्सेसफुल. बॅट्समन रवीश बॉन्डच्या बॅट मधून आले 6 धाबा. टोटल रन्स पाहू शकताय 44 आकडा. हा चेंडू मात्र इफेक्टिव्ह आहे. यस, कारगर आहे हा चेंडू. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज करत असताना ही लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये राममोडी संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. आणि दुसरी धाव संपन्न करताना दोन्ही फलंदाज सेफ फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. विलंब झालाय त्याला देखील माहिती आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सुरुवातीला वापरू शकत होते, मात्र सेफ याला डाऊन दी 1 विकेट पाठवलाय मैदानामध्ये. तो नॉन स्ट्रायकर इनकडे आहे. पुढील चेंडू. या चेंडूवरती नशिबाची साथ मापोली ब संघाला. लॉंग स्टॉपला चेंडू जाईल. व्हाईट बॉल प्लस 4 धावा.
डुबते हुए को तिनके का सहारा आणि सहारा बनला हा गोलंदाज. 10 फलकावरती 6 धावा वाढल्या जातात. टोटल रन्स आता मात्र 57 धावा 10 फलकावरती जोडल्या जाताना टीम महापुली संघासाठी. हे महागड षटक, या षटकामध्ये मोठा लंगर खेचला गेला. या लंगरमध्ये धावा आल्या. टोटल 57 धावा. अजून देखील काही चेंडू या दिशांच्या षटकातील शिल्लक असताना रवीश बॉन्ड मात्र आक्रमकता दाखवतोय. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं कडा प्रहार झालाय जरूर, मात्र सिंगल मिळू शकते. एकाच चेंडूसाठी सेफला देखील संधी मिळणं आवश्यक होती. हा देखील मापुली गावाचा सितारा, ज्याच्याकडून डाव्या हाताने अनेक वेळा आक्रमकता पाहिली आहे आणि आता मात्र तो स्ट्रायकर एनकडे दाखल झालाय. या षटकातील अजून देखील विचार केला तर लास्ट बॉल रिमेनिंग आहे आणि शेवटच्या चेंडूचा खेळ करण्यासाठी सेफ स्ट्रायकर एनकडे. काय सेफ हँडेडली सेफचा फटका पाहायला मिळेल की पुन्हा एकदा गोलंदाज त्याच लेंथवरती गोलंदाजी करेल ज्यावरती रवीश बॉन्ड थांबला, की त्याच लेंथवरती गोलंदाजी करावी लागणार आहे त्याला. शेवटच्या चेंडूवरती अनेक वेळा म्हटलं जाते की मोठा फटका खाऊ नको मित्रा, आणि पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. यस बाय शॉट, घुटना टेक दाखवलाय चेंडूला, घुटण्यावर बसून पाठवलंय चेंडूला सीमारेखेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या धावेच्या मदतीने टोटल रन्स पोहोचले जाते 64 धाव्यांवरती आणि 65 धावेचं लक्ष असणार आहे. 65 रन्स आवश्यक असणार आहेत रामवाडी टीम साठी. यस, तर या ठिकाणी आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय सन्माननीय भगवानजी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी सुनील निवळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करायचा. लामसगावचे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू व्यवस्था लाभली आहे, त्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं यथोचित सन्मान केला जाईल. मी सुनील निवळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना पुष्प देऊन सन्मानित करायचं. त्याच्यानंतर पुंडा संघाचा संघनायक आणि मित कवाड ए संघाचा संघनायक आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुंडासगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय कैलास जयशेलार यांना विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी टॉस साठी सन्माननीय कैलास जयशेलार यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा. पुंडासगावचे शिवसेना शाखा प्रमुख कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर निश्चितपणाने त्यांच्या संघाने चांगला खेळ केला, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाची देणगी लाभले. यस, तर टॉस जिंकला मित कवाड ए संघानं. मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं, व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर जय, या ठिकाणी टॉस खूप महत्वाचा होता, तो टॉस तू जिंकलायस काय क्षेत्ररक्षण, आणि या ठिकाणी तुम्ही क्षेत्ररक्षण करणारा 4 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ देखील जय बजरंग पुंडा संघ एक ताकदीचा संघ आहे. या संघाला मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? सामनेचा संघ चांगला आहे, आम्ही त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या टीम्स मध्ये असे कोणते गोलंदाज आहेत आणि कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्या जोरावरती आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय? अतुल आहे, वैभव आहे, किरण आहे, विजेंद्र आहे. आणि या मैदानावरती या अगोदर आपण कधी खेळल्यात? हो, येस, म्हणजे या मैदानाचा तुमचा अनुभव पाठीशी आहे. तर निश्चितपणाने या आयोजन कमिटीच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? आयोजन तर खूप छान केलंय आणि आम्हाला खेळाची संधी दिली, त्यांचा आभार मानतो. धन्यवाद जय. तो वळतो आपण जय बजरंग पुंडा संघाच्या संघनायकाकडे. टॉस तुमच्यासाठी देखील खूप महत्वाचा होता, परंतु तो तुम्ही गमावला. तर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? फलंदाजीच घेणार होतो आम्ही. येस, याचा अर्थ तुमच्या मनासारखं झालाय. किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 50 जाण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या टीम्स मध्ये असे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्या जोरावरती तुम्ही आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय? सचिन जाधव आहे, देवेंद्र पाटील आहे, सौरभ पाटील आहे, रोशन भोईर आहे. सर्वात जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूंकडून कराल तुम्ही? सर्वच प्लेकडून अपेक्षा आहेत.
आणि या ऑर्गनायझेशनच्या संदर्भात काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळायची संधी दिली त्याबद्दल NCC संघाचं धन्यवाद. नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही टीम साठी खूप खूप शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक अँड जय बजरंग पुंडास अँड अमित कवाड. नेक्स्ट मॅच फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस कवाड संघाचा संगणक जय. आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. प- 65 धावेची आवश्यकता आहे. आणि या स्पर्धेसाठी देखील कैलास दादा आहेत तर प्रेक्षक वर्गासाठी पुन्हा एकदा मेजवानी. कैलास दादांचं पारितोषिक मला वाटतं की 34 स्पर्धा असेल जिथे कैलास दादांचे कॅश प्राइज मला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गामध्ये कुणीही कॅच पकडा 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे आणि सेफ देखील इथेच कुठेतरी असणार आहे ज्याने सलग त्यांच्या 3 स्पर्धेमध्ये कॅच पकडली होती आणि ते प्राइज त्याला मिळालं होतं. पाहूया आज देखील प्रेक्षक वर्गासाठी मेजवानी 200 रुपये कॅच पकडल्यानंतर सीमारेखेच्या बाहेर. जाऊया मैदानामध्ये. येस आता मात्र आयोजक सगळे सज्ज होतील सीमारेखेच्या बाहेर. जेव्हा मैदानामध्ये पहिलं षटक घेऊन आकाश सज्ज होतोय. पहिला चेंडू विनायक याच्यासाठी. बैठक शॉट लगावलाय मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू कॅरी होत नाहीये क्षेत्ररक्षकापर्यंत. लॉंग ऑनला चेंडू फील्ड केला जातोय. फेक झाली त्वरित एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि स्ट्रायकर एनकडे पाहू शकता आता मात्र अक्षय कासार या खेळाडूवरती सगळा काही दारोमदार. या संघाचा खऱ्या अर्थानं मी म्हणेल की ट्रम्प कार्ड आहे आणि या ट्रम्प कार्डला आता मात्र खेळावं लागेल. या खेळाडूकडून आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना की त्याची केलेली कामगिरी, या असोसिएशन मधली कामगिरी, एक चांगला खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतोय. येस मात्र पाहूया या मॅच मध्ये 65 धावा त्यावरती सुरुवात केली एका धावेने. पहिला चेंडू हा देखील खोलवर टप्प्यावरती होता. ऑन साइडला हा देखील चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव या चेंडूवरती. सलामीसाठी 2 बॅट्समन आले होते पाहू शकता आपण विनायक आणि अक्षय कासार याला. आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. दोघांनी देखील एक एक चेंडूचा खेळ केला. आजमावलं खऱ्या अर्थानं मी म्हणेल गोलंदाज आकाश याला. 2 चेंडू 2 धाबा. फुल्लर लेंथ वरती कन्वर्ट जरूर केलाय फटका मात्र 1 बाउन्स ऑन साइडला 3 स्ट्रोक गेले. या क्षेत्ररक्षकाकडे जणू काही मॅग्नेट आहे आणि या क्षेत्ररक्षकाकडे वारंवार चेंडू जाताना पाहायला मिळतात या मापोली संघाच्या खेळाडूकडे. अल्ताफ याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते सलगचे 3 चेंडू जातात आणि 3 चेंडू मागे 3 धाव फलकावरती धावा देखील जॉईंट होताना. 65चं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे मात्र मोठा खेळाडू मैदानामध्ये आहे. त्याला माहिती आहे बऱ्याच सामन्यांचा अनुभव त्याच्याकडे आणि त्या कारणानं त्याला माहिती आहे शांत संयमी खेळ देखील आपल्याला करावा लागणार आहे. चेंडूवरचं कार्पेट अजून देखील नवीन आहे. इथे गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता, घेरा बेधण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू हवेमध्ये होता. येस मात्र रवीश बॉन्डने काही चेंडूपर्यंत स्वतःला कॅरी केलं नाही. या चेंडूवरती एक धाव मिळतीये. बनून जातो अक्षय कासार या मॅच मध्ये. सगळ्यात महत्वाचा विकेट या मॅच मधला, या इनिंग मधला आणि या मॅच मधला विचार केला तर अक्षय कासारकरचा कॅच इथे मात्र सेंटीमीटर पासून वाचलाय. उगाच नाही या खेळामध्ये म्हटलं जातं की सेंटीमीटरला का महत्व आहे. या अशा पद्धतीच्या सिच्युएशन मध्ये सेंटीमीटरला का महत्व दिलं जातं हे साफ झळकतं. 4 धावा धावफलकावरती आहेत. लेन डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू. यस सॉफ्ट डिस्मिसर मैदानामध्ये पहिला विकेट गमावला जातोय. रामवाडी टीमचा विनायक येईल तंबूच्या असऱ्याला.
चार धावा केवळ धाव फलकावरती आणि या गेला पारी मधला पहिला विकेट. विनायक गेलाय माघारी. एक चांगली पारी खेळता आली नाही, त्याला साथीला उभं राहायचं होतं. मात्र यस थोडीशी घाई त्याने देखील केली. पहिलं षटक होतं आणि या पहिल्या षटकाच्या सुरुवातीला आक्रमक होण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून त्याला माघार घ्यावी लागते. लेन डिलिव्हरीवरती जेव्हा जेव्हा चेंडू पुढे असतो तेव्हा छेडछाणी करू नका, राहुल द्रविड यांनी सांगितलंय. मात्र या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र एज घेतली सेफ याच्या हातामध्ये. सेफ कॅच पकडली गेली आणि माघारी पाठवलं गेलं विनायकला. नवीन बॅट्समन लवेश मैदानामध्ये. अगदी वेगाने चेंडूची हाताळणी सुरू आहे आकाशच्या माध्यमातून आणि केवळ सिंगल वरती थांबून ठेवलं. मी तर म्हणेल या षटकामध्ये एकाचा पाडा सुरू आहे, एका नंतर केवळ एकच धाव वाढतीये. कल्प्या ते वकी बोलले ना पैसे पाठवतो, तो नंबर घेऊन गेला ना तुझा. तो आदनान नाही आला म्हणून हळू बोल. आदनान नाही आला मग तू देशील. येस आसिफ शेख याला मी विनंती करेल. आसिफ शेख सिनियर, आपण त्वरित संपर्क साधायचा आयोजकांशी. त्वरित संपर्क साधा. आसिफ वक्की महापोली बी टीम कर्णधार, कृपया आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. तर मैदानामध्ये जाऊया. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती टोटल रन्स जमा होताना केवळ आणि केवळ 5 धावा. 5 धावेचं षटक आता मात्र साफ असेल पूर्णपणे सरासरी डोळ्यासमोर, कारण की स्पष्ट असेल हे आव्हान. 20 धावा प्रति षटकामागे आता जमा कराव्या लागतील. 60 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. टोटल रन्स 65 करायचे होते. 5 धावा जमा होताना पहिल्या षटकामध्ये एका विकेटचं नुकसान झालं. 5 चेंडूवरती सिंगल आले आणि आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये महापोली एक्सप्रेस मारू भावे सज्ज होताना गोलंदाजीसाठी. उजव्या हाताने ओव्हर द विकेट लवेशसाठी पहिला चेंडू असेल. मात्र आता डोळ्यासमोर आत्मविश्वास ठेवावा लागणार आहे फलंदाजाला. येस आय डेफिनेटली डू इट. कोणतीही थिंक असू द्या, मात्र पॉझिटिव्हली थिंकिंग मनामध्ये ठेवून आता फलंदाजी करणं आवश्यक मैदानामध्ये या लवेश आणि अक्षय कासारे याला. 60 धावेचं लक्ष्य पार करायचंय. मारूफ भावे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय या पहिल्या षटकामध्ये. या दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं, आकाशने 5 धावा दिल्या. आता दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना मैदानामध्ये पहिला चेंडू बैठक शॉट लगावला. स्टॉक सिलेक्शन चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, आघात झालाय. मी अनेक वेळा सांगत असतो की नक्कीच मोठ्या लक्ष्यासमोर छोटं पाऊल देखील नंतर मग मोठं लक्ष सुद्धा सोपं पडून बसतं. आणि इथे मात्र पहिला चौकार. पाहूया काय दमदार कमबॅक होईल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळले त्यावेळेला फटका पाहू शकता. आमच्या स्क्वेअर लेग अंपायर रिजन मधून डीप स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल होत होता चेंडू. या चेंडूवरती सिंगल मिळतीये. स्कोर कार्ड वरती धावफलक हलताना धावफलकावरती एक आकडा जॉईंट होईल. टोटल रन्स पाहू शकता दशकामध्ये 10 धावा जमा झालेत. चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत 16. अजून देखील विजयासाठी 55 धावेची आवश्यकता. 55 धावा 16 चेंडू. आता मात्र इथे इक्वेशन डोळ्यासमोर ठेवूनच फलंदाजी करावी लागेल. आतुरता आहे मोठ्या फटकांची. धावांची आवश्यकता टीम रामवाडी संघाला. महापोली अ संघाच्या विपक्षामध्ये आता मात्र अक्षय कासारला हात मोकळे करावे लागणार आहेत. मोठे फटके आणावे लागणार आहेत या अक्षय कासाऱ्याला, कारण की या फलंदाजावरती सर्वस्व जिम्मेदारी. या चेंडूला पाहू शकता आपण लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सेफ याच्या हातातून यस चेंडू निसटला. अवांतर चेंडू आहे आणि त्यामध्ये हा मिळालाय चौकार.
आपण पाहिलं तर रवीश बॉन्ड याला मिळाली होती अशा पद्धतीची संधी, जिथे गोलंदाजी करताना दिशांत पाहायला मिळत होता. आता मात्र मारूफ बाबे सारख्या गोलंदाजाकडून अशा पद्धतीची चूक झाली. खूप लांब हाताळला तोही लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि तिथून मिळाल्या 5 धाबा. इथे लेन डिलिव्हरी होती, मिस केला मी म्हणेल. हा पिच वरती थोडासा पिचिंग होणारा हा चेंडू होता. यस, हा ट्रॅकर म्हणू शकतो आपण. आणि तदनंतरच्या या फटक्याला सजवता जमलं नाही अक्षय कासारला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. टोटल रन्स 15 धाबा धाव फलकावरती. विजयासाठी 50 आता मात्र लगावी लागणार आहे. धीम्या गतीचा चेंडू मात्र टायमिंग केला या चेंडूला आणि पाठवला जात आहे. येस, मिड विकेट रिझनला चेंडू होईल फरार, येईल चौकार. आणि अल्पेश निवळे इथे आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे त्यांचं. या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मी. सन्माननीय अल्पेश निवळे, सहर्ष स्वागत आहे आपलं या NCC ट्रॉफी 2022च्या पहिल्या पर्वामध्ये. चौकार आलाय धीम्या गतीच्या चेंडूला. पडाबी और जडाबी. हा चेंडू ओव्हर द पिच. यस, पाठवलंय कुठं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठा मासा गळाला. अल्पेश निवळे व्यासपीठावरती येताना सहर्ष स्वागत आहे. वेलकम बॅक, वेलकम वेलकम. आणि अक्षय कासारचा जसा विकेट गेला तर बऱ्याच प्रेक्षक वर्गाच्या आता मात्र नक्कीच निराशा झाली असेल. थोडस दडपणा खाली असेल. मी म्हणेल की अजून देखील उमेदीचा तुम्हाला तो तीर जिवंत ठेवावा लागणार आहे, जो आव्हानाला भेदणार आहे. इथे धाव फलकावरती रन्स पाहिले तर आपण 19 आणि विजयासाठी 46 ची आवश्यकता आहे. तर मात्र लढत राहावं लागणार आहे. आव्हानावरती एक एक पाऊल आपल्याला चढत राहावं लागणार आहे. या चेंडूवरती मिसफील्ड झाला. थोड्या कालावधीसाठी चेंडू हातातून निसटला गेला. मात्र दुसरी धाव कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज 21 धावा इथे कंप्लीट होतील स्कोर कार्ड वरती. या 65 धावेच्या लक्ष्याला सामोरे जाताना 21 धावा 2 षटकाच्या सांगतेनंतर. म्हणजे इक्वेशन आता मात्र 12 चेंडू हातामध्ये आहेत आणि 44 धावेंची आवश्यकता असणार आहे. 65 ची आवश्यकता होती, 21 जमा झालेत. 22 धावेचा आता मात्र समोर असणारा टार्गेट प्रति षटका मागेची असणारी सरासरी समोर असेल टीम रामवाडी संघाच्या. येस, 21 धावा जमा झाले धाव फलकावरती आणि 44 धावेची आवश्यकता आहे. करण दाखल झालाय. त्याचा बंधू आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय कासारचा बंधू मैदानामध्ये आहे. बंधूंचा खेळ दोन्ही विचार केला तर बंधूंकडे क्षमता आहे. मात्र अक्षय कासार व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील पुढे मार्गक्रमण करत असताना या अनगाव गावातील अनगाव परिसरातील आपण पाहू शकता या रामवाडी गावातील एक यंग टॅलेंट. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो अनेक वेळा RD 4440 संघाकडून तो खेळताना. आणि आज रामवाडी संघाकडून खेळत असताना मात्र त्याचा थोडासा खेळ नक्कीच कमी पडला. मात्र करण दाखल झाला मैदानामध्ये. 22 धावा प्रति षटका मागे आवश्यक. बॅकअप दिली चेंडू यावरती मनगटी ताकद कमी पडली आहे. मात्र कॅच सुटली आहे. कॅच होती की मॅच येणारा कालावधी सांगून जाईल. मात्र क्रिकेटमध्ये अशी भाकीतं केली जातात की पकडा कॅच, जिंका मॅच, सोडा कॅच आणि हरा मॅच. तर इथे मात्र कॅच सुटली आहे. मात्र इथे शेवटपर्यंत या फलंदाजाला एक अतिशी पारी खेळावी लागेल, तेव्हा मात्र या मॅच मध्ये वापसी देखील होऊ शकते. पहिली धाव घेताच 5 चेंडू मागे अजून देखील 21 धावा समोर ठेवाव्या लागणार आहेत. कारण की 43 ची अजून देखील आवश्यकता. 11 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता आहे. शेवटपर्यंत सामना घेऊन जावावा लागणार आहे. शेवटपर्यंत सामन्याला इथे बनवावा लागणार आहे टीम रामवाडी संघाला. धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मात्र इथे शुगर की गोली अंदर. स्वाप डिसमिसर पुन्हा एकदा. विकेटचं नुकसान.
आमच्या गावातील दिलीपजी मोरे देखील इथे उपस्थित होत असताना अगदी मुंबईहून या स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले आहेत. नक्की त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेल आपणास की आपण आमच्या या अतिथी कक्षामध्ये यायचंय, विराजमान व्हायचंय. अतिथी देवो भव, सगळ्या मान्यवरांचा योग्य तो यथोचित सन्मान देखील केला जातोय. येस, मी विनंती करेल आमच्या उजव्या दिशेने जो पॅव्हेलियन आहे तिथे गाड्या पार्क करू नका. पार्किंगसाठी नक्कीच ती जागा नाहीये. सगळ्यांना विनंती राहणार आहे की कृपया तिथे गाड्या पार्क करू नका. आमच्या उजव्या पॅव्हेलियन मध्ये गाड्या पार्क करू नका विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून कार्य होईल, अन्यथा मैदानामध्ये जाऊया. असं वाटतंय की आता चाच पडताना दिसतो रामवाडी संघ. कमबॅक आवश्यक होता, मात्र कमबॅकिंग गोलंदाजी झाली जिथे या षटकामध्ये निर्णायक क्षणाची गोलंदाजी होती हातामध्ये. बॉलर आपण पाहू शकताय हा ज्युनियर सेफ पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. आणि याच्या माध्यमातून मात्र एक चांगलं षटक, चांगला स्पेल आपल्या टीमसाठी. महापुली संघाने इथे चांगल्या फलंदाजी मधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता गोलंदाजी करत असताना देखील एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी सुरू आहे. धावा खूप आहेत, मात्र एक एक धाव जमवताना आता मात्र मुश्किली निर्माण केली आहे. यस यू मिस, आय डेफिनेटली हिट. विकेटचं नुकसान. मंचावरती यायचंय आणि या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. सहर्ष स्वागत आहे सगळ्या अतिथींचं, मान्यवरांचं, प्रेक्षक वर्गाचं, या खेळाडू मित्रांचं. यांच्यामुळेच तर ही स्पर्धा पुढे आहे. बॅकअप दी लेन चेंडू, इथे देखील संधी होती विकेट मिळवण्याची. लॉंग स्टॉपच्या रिझनकडे एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहू शकता आपण, हा देखील एक नक्कीच चांगला निर्णय म्हणेल की इथे मात्र एक खेळाडू लॉंग स्टॉप दिशेने देखील तैनात केला होता. कारण की बऱ्याच सिच्युएशन आता होत्या जिथे अशा होत्या जिथे आपल्याला पाहायला मिळतं की अनेक वेळा जिथे जिंकण्याची स्थिती असते तिथे मात्र एका दुसरा अवंत चेंडू हाताळला जातो आणि त्यानंतर जाणारा तो लॉंग स्टॉपच्या रिझनकडे चौकार आणि तो मात्र निर्णायक ठरत असतो. त्या कारणामुळे इथे देखील आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिझनकडे एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता जिथून कमबॅक कमी होऊ शकेल. अवंतर चेंडू असेल देखील एक स्टंपच्या दिशेचा, परंतु यष्टिरक्षकाकडून झालेल्या चुकीनंतर कमीत कमी धावा देण्याचा नक्कीच इथून प्रयत्न तो क्षेत्ररक्षक करेल. त्या कारणास्तव त्यांनी हा क्षेत्ररक्षक तैनात केला. अनेक व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच हा निर्णय अनेक वेळा घेताना पाहायला मिळतो आणि हा निर्णय इथे या मैदानामध्ये पाहायला मिळाला. कारण की वापसी केवळ आणि केवळ खराब चेंडून मागेच होणार आहे. कारण की टोटल रन्स आपण पाहू शकता धाव फलकावरती 25 धावा आहेत आणि विजयासाठी 40 धावेची आवश्यकता एका षटकामध्ये. लास्ट ओव्हर आपण पाहू शकता नवाज याच्या हातामध्ये चेंडू आहे. 26 धावा माफी असावी धाव फलकावरती आणि 39 धावेची आवश्यकता मैदानामध्ये. फलंदाज तुषार. पहिला चेंडू तुषार याच्यासाठी आणि या चेंडूवरती मिळते केवळ सिंगल. स्ट्रायकर एनकडे आता मात्र फलंदाजी करण्याकरिता बॅट्समन पाहायला मिळेल आपल्याला तुषार. यस, या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी ज्याच्यासाठी सगळे आज आपलं कर्तृत्व पणाला लावतात अशी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे आणि असे कुमार सागर अर्जुन निवळे हे मात्र इथे उपस्थित होताना आणि त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करेल ज्यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी या आयोजनामध्ये आम्हाला लाभली आहे. सन्माननीय सागर अर्जुन निवळे, स्वागत 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 आहे आपलं. कैलासवासी अर्जुन नाना दगडू निवळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप मोलाचं कार्य या गावासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली ट्रॉफी कुमार सागर अर्जुन निवळे यांच्या माध्यमातून.
मैदानामध्ये आता मात्र औपचारिक म्हणून चालू असलेला खेळ पाहू शकता. काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्या चेंडूंचा आस्वाद घेताना फलंदाज माहिती या सामन्यामध्ये आता मात्र आपण काही विजयी वाटचाल करू शकत नाही. या एमसीसी ट्रॉफी मध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला आता मात्र इथून संधी कमी आहे. त्या कारणानं आता येणाऱ्या चेंडूंवरती वैयक्तिक प्रदर्शन चांगलं करण्याचा प्रयत्न. पाहूया मैदानामध्ये काय घडलं जाईल. तर यस पाहू शकता निर्धाव चेंडूची सांगता. मित स्पोर्ट्स कव्हर संघाचा कर्णधार मी विनंती असेल आपणास की आपण त्वरित संपर्क साधायचा आयोजकांच्या समवेत त्वरित यायचा आहे. मित स्पोर्ट्स कव्हर संघ कर्णधार पाठवायचा आहे. मॅच स्टार्ट होण्या अगोदर आपल्याला कर्णधार पाठवायचा आहे. इथे मात्र फटका खेचलाय. शेवटी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा षटकार. येस प्रेक्षक वर्गाला संधी मिळू शकते कैलास दादांचा पारितोषिक घेण्याची. जर चेंडू पाठवला जाईल सीमारेखेच्या बाहेर, मात्र या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. धाव फलकावरती पाहू शकताय 65 धावांचा पाठलाग करताना टोटल रन्स पोहोचले जाते 35 धावेंवरती आणि जवळपास 30 धावेने मिळवलेला हा महापोली ए संघाचा विजय. आणि अभिनंदन असेल आपलं. मात्र इथे थोडस प्रदर्शन खराब झालं रामवाडी संघाचं. काही हरकत नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चांगलं प्रदर्शन करा यासाठी माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठी. आणि मापोली संघ दाखल झाला दुसऱ्या फेरीमध्ये. तर या मॅच मध्ये मी विनंती करेल की कवाड संघाचा कर्णधार कृपया आपण संपर्क साधायचा मॅच स्टार्ट होण्या अगोदर. येस तर आयोजकांची सूचना आहे महापोली वकी स्पोर्ट्स महापोली ए आणि महापोली बी दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. आयोजकांची फर्स्ट अँड लास्ट सूचना आहे तुम्हाला. यानंतर आयोजन कमिटी निर्णय योग्य तो घेईल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मारू